हॅलो अँड वेलकम ऑल ऑफ यू स्टुडंट. आजच्या क्लासमध्ये आपण घरदर्शक शब्द काय असतात ते समजून घेणार आहोत. आता हे खूपच सोपं आहे, म्हणजे तुम्हाला खूप कमी वेळेमध्ये हे सगळ्या गोष्टी समजून सांगता येईल. बट घरदर्शक शब्द एक्झाम मध्ये विचारतात आणि ते आपल्याला आले पाहिजे. तर बघा, उंदराचं काय असतं? उंदराचं बीळ असतं. कावळ्याचं काय असतं? घरटं. कोंबडीचं खुराडं. कोळ्यांचं जाळं. गायींचा गोठा. घोड्यांचा तबेला किंवा पागा असतो. ओके, सो अशा प्रकारे तुम्हाला यावरती क्वेश्चन्स येतात एक्झाम मध्ये. उंदराचं बीळ असतं, कावळ्याचं घरटं, कोंबडीचं खुराडं, कोळ्यांचं जाळं, गायीचा गोठा, घोड्यांचा तबेला किंवा पागा. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर चिमणीचं काय असतं? चिमणीचं घरटं. पोपटाचा पिंजरा किंवा त्याला ढोली पण म्हणतात. झाडाला जे आहे, पोपट काय करतात? ढोल करत असतात, त्याच्यात राहत असतात. त्यानंतर पक्ष्यांचे घरटे. त्यानंतर मधमाशांचं पोळं. माणसाचं घर. मोर जनरली झाडावर राहतात किंवा असे जंगलात असतात, गवताळ अशा गोष्टीमध्ये झुडपात लपून बसलेले. मुंग्यांचे किंवा सापाचं वारुळ असतं. ओके, त्यानंतर याच्यामध्ये वाघाची असते गुहा, सिंहाची पण गुहा, हत्तीचा असतो हत्तीखाना किंवा याला अंबारखाना पण म्हणतात. डुकरांचा डुक्करवाडा असतो, घुबडाची ढोली असते. त्यानंतर म्हैसीचा गोठा असतो. उंटाची किंवा सांडणीचा जो असतो तो पीलखाना असतो. ओके, आता उंट किंवा सांडणी कुठं राहतात तुम्हाला माहितीये. उंट किंवा सांडणी जनरली आपल्याला वाळवंटात पाहायला मिळतात आणि त्या भागामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्या दिसतात. उंटाचा किंवा सांडणीचा जो असतो तो काय असतो? पीलखाना असतो. ओके, त्याला पीलखाना असं नाव दिलेलं आहे. त्यानंतरचं जर तुम्ही हे पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला वाटवाघळूचं दिलेलं आहे. वटवाघळूचं काय असतं? पडक्या भिंती असतात. गुरांचा गोठा, माकडाचं झाड, मास्याचं पाणी आणि विंचवाचं दगडाच्या फटीमध्ये विंचू राहतात. तसंच शेळी जे आहे त्यांचा कोंडवाळा असतो आणि बदक जे असतात ते पाण्यात राहतात. बदक कुठं राहतात? पाण्यात राहतात. तर अशा प्रकारे एक सिंपल फॉर्म मध्ये तुम्हाला ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या. आता हे घरदर्शक शब्द, समूहदर्शक शब्द मराठी व्याकरणामध्ये भरपूर आहेत. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, तुमच्या सिलेबस मध्ये जर आपण डिस्कस केलं तर तुम्हाला एक गोष्ट इथं पाहायला मिळते. आपलं 5वी 8वीचं दोन्ही याच्यातलं जर आपण मराठी हे भाग पाहिलात तर तुम्हाला मराठीच्या भागामध्ये म्हणी आहे, एका शब्दाचे भिन्न अर्थ आहे, जोड शब्द आहे, त्यानंतर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, त्यानंतर समूहदर्शक शब्द, असे आपल्याला भरपूर टॉपिक्स आहेत. सोबतच जोड शब्द, शब्दाच्या जाती, लिंग, वचन, विरामचिन्ह, शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द, साहित्यिक, त्यांचं साहित्य आपल्या युट्यूबवर त्याचा व्हिडिओ आहे. त्यानंतर सामान्य ज्ञानाविषयी प्रश्न आहेत. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारे वाक्प्रचार, त्यांचे अर्थ वगैरे करून ठेवायचे, कारण परीक्षेसाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विचारल्या जातात. सो गेट रेडी फॉर ऑल द थिंग्स अँड डू दिस थिंग्स ऑन प्रायोरिटी. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा. परीक्षा आता जास्त दूर नाहीये, जवळच आहे. सो आय विल सजेस्ट की सगळ्यांनी याचा चांगला अभ्यास करावा आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली कराव्या. थँक्यू सो मच. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. बाय ऑल ऑफ यू. टेक केअर.